नमस्कार, सत्यपरिचित मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तब्बल 3.5 वर्षानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये नगरसेवक या ठिकाणी विजयी होऊन आले आणि आता प्रभागामधल्या असलेल्या समस्या या नगरसेवक हे सोडवतील असा जनतेचा विश्वास आहे। असाच काही प्रकार प्रभाग क्रमांक 14 मध्ये आहे। प्रभाग 14 मध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे आणि या अस्वच्छतेमुळे इकडच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय। काही महिलांनी आमच्याकडे तक्रार केली होती की या ठिकाणी या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे। नाले सफाई जेव्हा होते वर्षातून एकदा त्यावेळीच या नाल्यातला कचरा काढला जातो, मात्र इतर वेळी या ठिकाणी या नाल्यामधला जो कचरा आहे तो काढला जात नाही। माझ्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। कशा प्रकारच्या समस्या त्यांना भेडसावत आहेत, काय समस्या आहेत, काय नेमक्या समस्या त्यांच्याकडून आपण जाणूया। ताई, या ठिकाणी तुम्ही तक्रार केली की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे, कचरा आहे, काय नेमकं त्रास आहे? नेमकं काय त्रास म्हणजे गटार ओपन आहे आणि कचरा भरतोय आणि जून जुलै अजून लांब असे 2-3 महिने बाकी आहेत, तोपर्यंत गटार भरलीये। गटार वास घाण येतोय, मच्छर होतात आणि दुसरी गोष्ट लाईट नाहीये। काल टेम्पो पडला, अपघात होऊ शकते काय पण, म्हणजे कुणाला पण ह्या नाल्यामध्ये मुलं पण पडतात। पण हे लावलेलं पण हे पण तुटलंय, पण व्यवस्थित काय लावलं नव्हतं। मग हेच आमच्या समस्या आहेत। बाकी याबाबत तुम्ही नगरसेवकांना तक्रार केली? नाही, आम्ही नगरसेवकाकडे तर नाही गेलो आता अजून, म्हणजे जाणारच आहोत। निवडणुकीच्या पूर्वी नगरसेवकांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं की या प्रभागातील समस्या आम्ही सोडवू, मात्र आता तसं प्रत्यक्षात काही होताना दिसत नाही। अजून तर आता सध्या तर काय दिसत नाहीये। क्या कहेंगे, किसको आपने वोट दिया और अभी यहाँ पे आपको जो समस्या है कचरे की, किस प्रकार की समस्या है? अरे नाला खुलेला है, गटर भरेला है, पानी नहीं है, लाइट नहीं है यहाँ पे। लाइट नहीं है? नहीं, अंधेरा है पूरा। अच्छा, रास्ते पर अंधेरा है? रास्ते पर अंधेरा है, खम्मा है, सब लाइट नहीं है, सब लाइट चला गया है। तुम्हाला एक दाखवू इच्छितो की दरवर्षी नाले सफाई होते या ठिकाणी आणि या नाल्यामधला जो कचरा आहे तो काढला जातो आणि गेल्या वर्षी नाले सफाई झाली आणि या नाल्यामधला जो संपूर्ण कचरा होता तो काढला गेला। मात्र आता हा फेब्रुवारी महिना आहे, आतून 2 महिन्यानंतर नाले सफाई सुरू होईल, पण आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा हा साचलेला आहे। काल या ठिकाणी इथे एक बॅरिगेटिंग आहे, ती बॅरिगेटिंग नसल्यामुळे या ठिकाणी या नाल्यामध्ये एक टेम्पो खाली पडला, त्यामुळे इकडच्या राहणाऱ्या नागरिकांना देखील एक धोका आहे की त्यांचं मुलं वगैरे आहेत खेळताना वगैरे पडू शकतात, कारण की इथे कुठल्याही प्रकारची बॅरिगेटिंग आहे ती नाही आहे, कारण की जी जुनी बॅरिगेटिंग होती ती तुटलेली आहे, ती खाली पडली। इथे कुणाचंही लक्ष नाही आहे। फक्त 15 दिवस झालेले आहेत नवीन नगरसेवकांना नियुक्त झाले आणि दुसरीकडे मी तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी जे चेंबर्स आहेत ते चेंबर्स देखील तुटलेल्या अवस्थेत आहेत। ते चेंबर्स ओव्हरफ्लो होऊन या ठिकाणी बाहेर येत आहेत। या महिलांनी आपल्याकडे तक्रार केली होती। या ठिकाणी हे चेंबर्स आहेत, या चेंबर्समधून या ठिकाणी पाणी, जे घाण पाणी आहे ते बाहेर येत आहे आणि या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे। या चेंबरमुळे इथून हे सर्व घाण पाणी या ठिकाणी रस्त्यावर जाऊन या नाल्यामध्ये जात आहे, त्यामुळे इकडच्या नागरिकांना हे अस्वच्छतेमध्ये राहावं लागतंय। याचं आता पूर्णपणे चित्र या ठिकाणी दिसायला सुरुवात आहे। फक्त 15 दिवस झाले मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुका होऊन आणि प्रभाग क्रमांक 14 मध्ये 4 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत। मात्र आता जनतेला अपेक्षा आहे आणि जनता प्रतीक्षेमध्ये आहे की कधी हे नगरसेवक येतील आणि आमच्या समस्या सोडवतील, आमच्या आजूबाजूचा जो परिसर आहे जो अस्वच्छ झालेला आहे तो स्वच्छ करतील। इथे लाईट नाहीये, लाईट नाही, अंधार होतो आणि लहान मुलं बाळ आम्ही पण येतो भाजी वगैरे न्यायला, दुकानला जायला, आणि इथून टँकर, टेम्पो, रिक्षे भरपूर येतात आणि काय पण कधी पण अपघात होऊ शकतो। याच्यासाठी लाईट लावून दिली पाहिजे, एवढीच मागणी।